जालन्यात गोमांसाचा गाजावाजा फुसका, 3 कंटेनरमधील मांस निघाले म्हशीचे, पोलिसांवर कंटेनर सोडण्याची नामुष्की। अहवालानंतर कंटेनर सोडण्याची पोलिसांवर नामुष्की। गोरक्षकांच्या मदतीने 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडले होते मांस। आजी माजी आमदारांच्या मुलांनी चंदनजीरा पोलीस ठाण्यात हजेरी लावून वातावरण टाईट केलं होतं। यामध्ये कंटेनर सोडवण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांकडून पोलिसांवर दबाव आणल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे। आज दिनांक 3 रोजी शुक्रवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 2 दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजात पकडलेले 3 कंटेनर मांस अखेर गोवंशाचे नसून म्हशीचे असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले। त्यामुळे ज्या कारवाईचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा लागली होती त्याच प्रकरणात आता पोलिसांवर कंटेनर सोडण्याची नामुष्की ओढवली आहे। संभाजीनगर रोडवर पहाटे 3च्या सुमारास चंदनजीरा पोलिसांनी काही तथाकथित गोरक्षकांच्या मदतीने ही कारवाई करत 3 कंटेनर अडवले होते। या प्रकरणी चालक शंभूप्रसाद कैलासनाथ प्रजापती पांडेपूर उत्तर प्रदेश, सत्यप्रकाश चंद्रभान गुप्ता वाराणसी उत्तर प्रदेश आणि वीरेंद्र हरिवंश गुप्ता महाराजगंज उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। तपासणी दरम्यान तब्बल 1.25 कोटी रुपयांचा मांस जप्त केल्याचा दावा करण्यात आला आणि 3ही कंटेनर चंदनजीरा पोलीस ठाण्यात उभे करण्यात आले। मात्र सुरुवातीपासूनच चालक व कंपनीकडून हे मांस गोवंशाचे नसल्याचा दावा केला जात होता। अखेर नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि अहवालात तो खरा दावा ठरला। या निकालानंतर पोलिसांची संपूर्ण कारवाईच प्रश्नचिन्हात आली आहे। यामध्ये कंटेनर सोडवण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांकडून पोलिसांवर दबाव आणल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे। 2 दिवस मोठी कारवाई म्हणून मिरवलेले प्रकरण फुसकं ठरल्यानं पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे। दरम्यान या कारवाई दरम्यान जालन्यातील आजी माजी आमदारांच्या मुलांनी स्वतः हजेरी लावत वातावरण तापवलं होतं। श्रेय घेण्याच्या राजकारणात हा मुद्दा चांगलाच रंगवण्यात आला होता। मात्र अहवाल आल्यानंतरच सगळे गप्प बसल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे 2 दिवस पोलीस ठाण्याच्या आवारात उभे असलेल्या कंटेनरमधील मांस खराब होऊ नये म्हणून एसी कूलिंग सिस्टम सतत सुरू ठेवावी लागली। यासाठी तब्बल 36,000 रुपयांचे डिझेल खर्च झाल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केलाय। एकूणच गोमांसाच्या नावाखाली उभा केलेला गाजावाजा फुसका ठरला असून यामागे घाईघाईत केलेली कारवाई, राजकीय दबाव आणि प्रसिद्धीची हाव उघडी पडली आहे। आता या प्रकरणात जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय। रात्री काय झालं? हे पकडल्याचे नाही, आज सकाळी पकडलं। इथे त्यांनी अजून त्याला वर घेऊन सर काय सांगणार, काही गोरक्षकांनी 3 कंटेनर पकडले होते, त्याचा अहवाल आलेला आहे, काय सांगणार? काल गोवंश मांस वाहतूक करण्याच्या संशयावरून 3 कंटेनर पकडण्यात आलेले होते। ते मुंबईला जात होते पूर्णेवरनं। ते आपण लावलेले होते। त्यामध्ये आम्ही काल सॅम्पल्स घेतलेले होते आणि ते सॅम्पल तपासणी करता पाठवले होते सीएला, छत्रपती संभाजीनगर येथे। त्याचा परीक्षणाचा अहवाल आज आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळं मांस जे होते म्हशीचं मांस होतं। सगळ्या कंटेनरमधले आम्ही सॅम्पल्स घेतले होते। म्हशीचं मांस असल्याचं त्यात निष्पन्न झालेलं आहे, गोवंश असल्याचं निष्पन्न झालेलं नाही। आता आम्ही त्यावर आधारित, त्या अहवालावर आधारित यापुढील कारवाई करत आहोत। हा, तेच आता आम्ही त्याची आधारित, त्यावर आधारित आम्ही त्या गाड्या आता रिलीज करणार आहोत। चर्चा गावात अशी आहे की ते जे मालक आहे, गाडी मालक, कंपनी मालक, त्यांनी काही खोटी वगैरेची मागणी केली आहे, खोटी वगैरेची मागणी केली, डिझेल वगैरे कशाची खोटी गाड्या नाही, अजून